पोलिसांवरच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। वाहतूक पोलिसांसह पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना पिस्तूल बाळगणं आता बंधनकारक असेल। गुन्हेगारांकडून होणारे हल्ले आणि आत्मसंरक्षण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। ड्रंक अँड ड्राइव्ह, नाकेबंदी आणि वाहतूक व्यवस्थेदरम्यान हा आदेश लागू असेल। वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एसीपी आणि डीसीपी यांनी सर्व्हिस गन सोबत ठेवावी। काठीसह शस्त्र बाळगण्याचे निर्देश देण्यात आले। गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणं आणि पोलिसांची सुरक्षितता वाढवणं हा या आदेशामागचा प्रमुख उद्देश आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, विश्वास नांगरे पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयामागे नेमकं काय कारण आहे? मागच्या काही दिवसातल्या नागपूर शहरातल्या घटना बघितल्या, जिथे ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस संदर्भात जेव्हा पोलिसांची नाकेबंदी सुरू होती तेव्हा पोलिसांवर हल्ले झाल्याचे प्रकार पुढे आलेले होते आणि त्यानंतर मग पोलीस आयुक्तांनी या संदर्भात बैठक घेतली आणि त्यानंतर असा निर्णय घेतला की जिथे जिथे नाकेबंदी असेल तिथे जे अधिकारी किंवा कर्मचारी काम करतात त्यांना आपण बंदूक द्यायला पाहिजे। विशेष करून डीसीपी, एसीपी आणि पीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांना तर बंदूक ठेवणे हे बंधनकारक केलेले आहे। सोबतच जर का जिथे गरज असेल, काही संवेदनशील भाग असेल तिथे एसएलआर गन देखील देता येईल का, याचा देखील विचार सुरू आहे। मात्र महत्वाची गोष्ट की डीसीपी, एसीपी आणि पीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांना बंदूक ठेवणे हे बंधनकारक केलेले आहे। तशा प्रकारच्या सूचना पोलीस आयुक्तांनी पोलिसांना दिलेल्या आहे। तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।